नमस्कार मित्रांनो, आरोग्यम टिप्स चॅनेल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आपल्या चेहऱ्याची त्वचा सुंदर, निरोगी आणि चमकदार दिसावी अशी प्रत्येकाची इच्छा असते। पण अनेकदा आपण महागडे प्रॉडक्ट्स वापरतो, तरीही अपेक्षित परिणाम दिसत नाही। याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्याला स्वतःचा स्किन टाइप्स माहित नसतो। होय, प्रत्येक व्यक्तीची त्वचा वेगवेगळी असते। कोणाची त्वचा कोरडी असते, कोणाची तेलकट, तर काहींची मिश्र किंवा संवेदनशील असते। जर तुम्ही चुकीच्या स्किन टाइपसाठी प्रॉडक्ट वापरत असाल, तर त्वचेचे नुकसान होऊ शकते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, तुमची स्किन कोणत्या प्रकारची आहे हे ओळखायचं कसं, प्रत्येक स्किन टाइपसाठी योग्य काळजी कशी घ्यावी, आणि त्वचा कायम तरुण व चमकदार ठेवण्यासाठी सोप्या टिप्स। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। स्किन टाइप ओळखण्याची सोपी टेस्ट। सर्वप्रथम चेहरा हलक्या फेसवॉशने धुवा आणि कोणतेही प्रॉडक्ट लावू नका। 1 तास तसेच ठेवा। जर त्वचा ताणल्यासारखी वाटत असेल, ड्राय स्किन, चेहरा खूप चमकत असेल, ओली स्किन, टी-झोन, नाक, कपाळ, तेलकट आणि बाकी कोरडी कॉम्बिनेशन, पटकन लालसरपणा किंवा खाज सेन्सिटिव्ह, ही छोटी टेस्ट तुमचा स्किन टाइप ओळखायला मदत करेल। एक, ड्राय स्किन, कोरडी त्वचा। कोरडी त्वचा असलेल्या लोकांना चेहरा नेहमी ताणल्यासारखा वाटतो। त्वचा खरखरीत दिसते आणि लवकर सुरकुत्या येण्याची शक्यता असते। कोरडी त्वचा का होते? पाणी कमी पिणे, थंड हवामान, जास्त साबण वापरणे आणि केमिकल प्रॉडक्ट्स यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो। काळजी कशी घ्यावी? नेहमी हायड्रेटिंग क्लेन्झर वापरा। गरम पाण्याने चेहरा धुवू नका, कोमट पाणी वापरा। अंघोळीनंतर लगेच चांगला मॉइश्चरायझर लावा। हायलुरॉनिक ऍसिड किंवा ग्लिसरीन असलेली क्रीम उत्तम ठरते। घरगुती उपाय: आठवड्यातून 2दा मध आणि दुधाचा फेस लावा। हे त्वचेला खोलवर पोषण देतात। अलोवेरा जेल रात्री लावल्यास त्वचा मऊ आणि चमकदार होते। प्रो टिप: दिवसातून किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्या। दोन, ऑयली स्किन, तेलकट त्वचा। तेलकट त्वचेमध्ये चेहरा सतत चमकत असतो। पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि मोठे पोर्स ही सामान्य समस्या असते। तेलकट त्वचा वाईट नाही, उलट अशी त्वचा उशिरा वृद्ध दिसते। पण योग्य काळजी गरजेची आहे। काळजी कशी घ्यावी? दिवसातून 2 वेळा ऑइल फ्री फेस वॉश वापरा। टोनर वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे, यामुळे पोर्स टाईट होतात। नेहमी जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरा। होय, तेलकट त्वचेलाही मॉइश्चरायझर लागतो। घरगुती उपाय: मलटानी मिट्टी आणि गुलाबपाणी यांचा फेस तेल नियंत्रणासाठी खूप प्रभावी आहे। लक्षात ठेवा, चेहरा वारंवार धुवू नका, यामुळे त्वचा अजून तेल तयार करते। कॉम्बिनेशन स्किन, मिश्र त्वचा, ही सर्वात कॉमन स्किन टाइप आहे। काही भाग तेलकट तर काही भाग कोरडा असतो।
कॉम्बिनेशन त्वचेसाठी संतुलन ठेवणे हेच सर्वात मोठं चॅलेंज आहे. काळजी कशी घ्यावी? माइल्ड फेसवॉश वापरा. टी-झोन साठी जेल मॉइश्चरायझर आणि गालांसाठी क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर वापरू शकता. घरगुती उपाय. धी आणि मध यांचा फेसक त्वचेचा समतोल राखतो. वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळी उत्पादने वापरणे पूर्णपणे ठीक आहे. चार. सेन्सिटिव्ह स्किन, संवेदनशील त्वचा. जर तुमची त्वचा पटकन लाल होत असेल, जळजळ होत असेल किंवा नवीन प्रॉडक्टने रिॲक्शन होत असेल, तर तुमची त्वचा सेन्सिटिव्ह आहे. काळजी कशी घ्यावी? फ्रेग्रन्स फ्री आणि केमिकल फ्री प्रॉडक्ट्स निवडा. नवीन प्रॉडक्ट वापरण्याआधी पॅच टेस्ट करा. सूर्यप्रकाशापासून बचावासाठी ती सनस्क्रीन वापरा. घरगुती उपाय. अलोवेरा आणि काकडी त्वचेला शांत करतात. कमी प्रॉडक्ट जास्त सुरक्षित त्वचा. स्किनवर वातावरणाचा परिणाम. आपल्या त्वचेवर हवामानाचा खूप मोठा परिणाम होत असतो. उन्हाळ्यात त्वचा जास्त तेलकट होते, तर हिवाळ्यात कोरडी पडते. त्यामुळे एक स्किन केअर रुटीन वर्षभर वापरणे योग्य नाही. ऋतूनुसार आपल्या त्वचेची काळजी बदलणे खूप गरजेचे आहे. उदाहरणार्थ, उन्हाळ्यात हलका मॉइश्चरायझर आणि जास्त असलेला सनस्क्रीन वापरा, तर हिवाळ्यात जास्त हायड्रेटिंग क्रीम वापरणे फायदेशीर ठरते. वातावरणानुसार त्वचेची काळजी घेतल्यास त्वचा निरोगी आणि संतुलित राहते. आहार आणि त्वचेचे नाते. सुंदर त्वचा फक्त बाहेरून लावलेल्या प्रॉडक्ट्समुळे मिळत नाही, ती आतून तयार होते. तुमचा आहार जितका पौष्टिक असेल तितकी त्वचा नैसर्गिकरित्या चमकेल. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि असलेले पदार्थ त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. रोजच्या आहारात फळे, हिरव्या भाज्या, सुका मेवा आणि भरपूर पाणी यांचा समावेश करा. जास्त साखर आणि जंक फूड टाळा, कारण यामुळे पिंपल्स आणि त्वचेच्या समस्या वाढू शकतात. झोप आणि स्ट्रेसचे महत्त्व. अनेक लोक स्किनकेअर रुटीन फॉलो करतात, पण झोप पूर्ण घेत नाहीत. अपुरी झोप ही त्वचेची सर्वात मोठी शत्रू आहे. 7-8 तासांची गाढ झोप घेतल्याने त्वचा स्वतःला रिपेअर करते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. त्याचप्रमाणे जास्त ताण, स्ट्रेस घेतल्याने हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि ॲक्नी किंवा डलनेस वाढते. त्यामुळे मेडिटेशन, योगा किंवा थोडा एक्सरसाइज करून मन शांत ठेवा, याचा थेट फायदा तुमच्या त्वचेला होईल. स्किनकेअर मधील सामान्य चुका. अवॉइड दीज मिस्टेक्स. खूप लोक वारंवार नवीन प्रॉडक्ट्स ट्राय करतात, ही सर्वात मोठी चूक आहे. प्रत्येक प्रॉडक्टला परिणाम दिसण्यासाठी वेळ द्यावा लागतो. तसेच जास्त एक्सफोलिएशन केल्याने त्वचा कमजोर होते. सनस्क्रीन वापरणे.
मेकअप न काढता झोपणे आणि खूप गरम पाण्याने चेहरा धुणे या सवयी त्वचेसाठी घातक आहेत। स्किन केअर म्हणजे पेशन्स आणि कॉन्सिस्टन्सी। योग्य पद्धतीने काळजी घेतली तर तुमची त्वचा वर्षानुवर्षे तरुण दिसू शकते। सर्व स्किन टाइपसाठी गोल्डन टिप्स। रोज सनस्क्रीन लावा घरात असतानाही। पुरेशी झोप घ्या। जंक फूड कमी खा। फळे आणि भाज्या वाढवा। ताण कमी ठेवा। स्ट्रेसमुळे त्वचा खराब होते। मेकअप काढल्याशिवाय कधीही झोपू नका। सुंदर त्वचा महागड्या प्रॉडक्टमुळे नाही, योग्य सवयींमुळे मिळते। स्किन केअर रूटीन। बेस्ट डेली रूटीन। मॉर्निंग रूटीन। क्लेन्झर टोनर मॉइश्चरायझर सनस्क्रीन। नाईट रूटीन। क्लेन्झर सिरम मॉइश्चरायझर। रात्री त्वचा स्वतःला रिपेअर करते, त्यामुळे नाईट केअर खूप महत्त्वाची आहे। मित्रांनो, तुमची त्वचा समजून घेणे म्हणजे अर्धी लढाई जिंकणे। एकदा का तुम्हाला तुमचा स्किन टाइप कळला की योग्य काळजी घेणं खूप सोपं होतं। लक्षात ठेवा, कॉन्सिस्टन्सी इज द की। नॅचरल ग्लो हा एका दिवसात येत नाही। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू। आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।